इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई कॉलनी परिसरात बुधवारी उशिरा झालेल्या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। या घटनेत दोघं गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी तातडीची कारवाई करत 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मोनू शेख आणि त्याचा मेहुणा योगेश मिश्रा यांच्यात मागील काही काळापासून तीव्र वाद सुरू होता। या रागातूनच बुधवारी रात्री 10:30च्या सुमारास योगेश मिश्रा आपल्या साथीदार धीरज विठ्ठल याच्यासह जात असताना मोनू शेख 4 साथीदारांसह तेथे धडकला आणि दोघांवर जीवघेणा हल्ला चढवला। हल्ल्यात योगेश मिश्रा याच्यावर बंदुकीतून गोळी झाडण्यात आली असून तो गंभीर जखमी झाला आहे। त्याची प्रकृती नाजूक असल्याचे कळते, तर धीरज विठ्ठल याच्यावर चाकूने वार करण्यात आला आहे। दरम्यान हिल लाईन पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपी मोनू शेख, जुनेद शेख आणि अभिमन्यू पटेल यांना अटक केली आहे। मात्र इक्बाल शेख हा फरार असून त्याचा पोलिसांकडून तीव्र शोध सुरू आहे। हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे। एकंदरीत हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत परवाची घटना होती। यामध्ये एकूण 5 आरोपी आपल्याला निष्पन्न झाले होते। त्यातल्या 4 आरोपींना आपण आज रोजी अरेस्ट केलेलं आहे। मान्य न्यायालयात समोर आज आपण संबंधितांना हजर करून पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि त्यानंतर पुढील सविस्तर तपास करून याविषयी पूर्ण माहिती आपल्याला देतो। यामध्ये जे महत्वाचा जो आरोपी आहे तो तिथे साईनाथ कॉलनीच्या इथे तो राहतो आणि संबंधित जो आरोपी आहे तो जखमी आहे, त्याचा रिलेशनने मेहुणा आहे आणि एकंदरीत 4 आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी चेक केली असता त्यातला एक आरोपी जो आहे त्याच्यावरती 4 गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न